रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। नागठाणे वाकण परिसरासह अनेक ठिकाणी महामार्गावर पुराचं पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे। एक बस चिखलात अडकण्याची घटना घडली असून अनेक लहान मोठी वाहनं पाण्यात अडकून पडली आहेत। परिणामी महामार्गावर तब्बल 7 किलोमीटरपेक्षा अधिक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। प्रवासी आणि वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परिस्थिती गंभीर बनली आहे। सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून काही भागांमध्ये पुराचं पाणी महामार्गावरून वाहत आहे। नागठाणे वाकण परिसरात महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला। पावसामुळे रस्त्याच्या कडेला झालेल्या चिखलात एक प्रवासी बस अडकून पडली आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तास वाहतुकीवरील परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दादा काय नाव आहे आपलं आणि कधीपासून आपण प्रवास करताय आणि मुंबई गोवा नॅशनल हायवेवर मोठ्या प्रमाणावर समुद्रासारखं लाटा उसळताय? माझं दत्ताराम मोरे, मी मुंबईवरून निघालो होतो माणगावला येण्यासाठी। गेले 2-2.5 तासापासून एका ठिकाणी आमची गाडी उभी आहे। दोन्ही बाजूला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी समुद्रासारखं पाणी आणि समुद्रासारख्या लाटा अशा प्रकारचं पाणी इथे साचलेलं आहे। दोन्ही बाजूच्या गाड्या तिथल्या जागेवरती थांबलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून गेले 20-25 वर्षापासून काम सुरू आहे, तेही अजून काम पूर्णत्वास आलेलं नाही आणि जे काम केलेलं आहे ते अशा पद्धतीचं काम हे काय योग्य नाहीये। माझी नितीन गडकरी साहेबांना पण विनंती आहे की आपण इकडे विशेष लक्ष द्याल, ही आपली विनंती आहे, ही आमच्या कोकणवासियांकडून आपल्याला विनंती। हा कशा पद्धतीने आता पाणी दिवसेंदिवस वाढतोय, गाड्या फसलेल्या आहेत, कसं बघताय याच्याकडे? आमचं हेच तर म्हणणं आहे ना, गेल्या 20 वर्षापासून आमची कित्येक लोकांनी विनंती केला तरी पण तुम्ही यांच्याकडे लक्ष देत नाही। इकडे समुद्रासारखा एकदम अति मोठा समुद्र झालेल्यासारखा दिसतोय, परंतु एका ठिकाणी गाडी उभी आहे, तिकडे गोव्यालाही जाता येत नाही आणि मुंबईलाही जाता येत नाही। हा कसा किती दिवस माणसाने आम्ही कोकणवासियांनी त्रास सहन करायचा? याला जबाबदार कोण असेल असं वाटतं? महाराष्ट्र शासन, जे स्थानिक इंजिनियर लोक आहेत ते व्यवस्थितरित्या दिले नाही आहेत आणि केंद्र शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि अशा पाण्यामध्ये घालवायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त त्रास सहन करायचा कोकणवासियांनी। दादा क्या नाम है आपका, क्या कहेंगे किस प्रकार अभी आप तकलीफ में फंसे मुंबई गोवा नेशनल हाईवे पर? क्या नाम है आपका? जी, मेरा नाम रिजवान पटेल है और मैं तलोजा से निकला था, मानगांव मुझे जाना था, लेकिन उसके पहले जो है ये सारा जाम हो रहा है। आप लोग देख रहे होंगे मेरे पीछे कितने सारे लोग रास्ते पर आ गए और कितनी सारी तकलीफ हो रही है, जबकि ये बॉम्बे और गोवा का हाईवे है, लेकिन यहाँ पर कमर तक के जो है पानी जमा हुआ है। लोग रास्ते में आ रहे, बिल्कुल से गाड़ियाँ बंद है, 1.5 घंटे से लोग यहाँ पर खड़े हैं। सारी चीजें आपको दिख रही है, पीछे मेरे गाड़ियाँ नजर आ रही होगी, ये सारी चीजों को देख सकते हैं आप। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।